कच्च्या कैरीपासून 2 वेगवेगळ्या चटणी बनवलेत, पुदिना आणि गार्लिक. तुम्हाला कोणती जास्त आवडेल ते शेवटपर्यंत पहा. या दोन्ही चटणी खूप हेल्दी आणि समर स्पेशलसाठी परफेक्ट आहेत. पहिली पुदिना चटणी कैरी. ही मी घरच्या लावलेल्या पुदिनापासून बनवलेली आहे. फ्रेश आणि केमिकल फ्री म्हणून टेस्ट खूप नॅचरल येतो. तुम्ही पण असं करता का? मला नक्की कमेंट करून सांगा. मी येथे स्वच्छ असा धुवून पुदिना घेतलेला आहे 1 वाटी. थोडंसं जिरे घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 टीस्पून गूळ घेतलेला आहे, थोडंसं नमक घेतलेलं आहे आणि कच्ची कैरी ही चिरून घेतलेली आहे. तुम्ही खिसून घेऊ शकता. आपण जो खलबत्ता पारंपरिक पद्धतीने तयार करून घेतला होता त्यामध्ये हे सर्व साहित्य कुटून घेणार आहोत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. सर्वप्रथम आपण पुदिना आणि कैरी कुटून घेणार आहोत. थोडंसं कुटून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ॲड करून घेणार आहोत. जर तुम्ही लहान मुलांसाठीही बनवत असाल तर हिरवी मिरची त्याप्रमाणे टाकावी आणि थोडेसे जिरे टाकून हे सर्व कुटून घेणार आहोत. आपलं बऱ्यापैकी हे मिश्रण कुटून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं नमक आणि गूळ टाकून घेणार आहोत. हे शेवटी का टाकायचं? कारण सुरुवातीला घातलं तर चटणीला पाणी सुटू शकतं, त्यामुळे ते आपल्या अंगावरती उडू शकतं. म्हणून हा आपण लास्टला जेव्हा आपली चटणी होत येईल तेव्हा आपण हे ॲड करून घेणार आहोत. नंतर आपण 1 ते 2 मिनटं ही कुटून घेणार आहोत. मी या दोन्ही चटणीमध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे हे टेक्स्चर मी असं थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. कुटायला वेळ लागतो, पण हेल्दी खायचं आहे ना, तर मग थोडंसं तरी परिश्रम करून घ्यावंच लागेल ना, त्यामुळे टेस्ट पण एकदम नॅचरल येतो. तुम्हाला अजून बारीक करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मला हे बरोबर वाटतंय, त्यामुळे मी आता हे एका बाउलमध्ये काढून घेत आहे. ही चटणी हेल्दी आहे, पण कैरी आणि नमक जास्त प्रमाणात खाऊ नये, त्यामुळे बॅलन्समध्ये खाल्ली तरच ती बेस्ट राहते. सर्व हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. हा वास काय मस्त सुटलाय पुदिन्याचा आणि जिऱ्यांचा. आत्ताच खावीशी वाटते, पण अजून आपल्याला दुसरी चटणी करायची आहे. आता आपण इथे बनवणार आहोत दुसरी मँगो गार्लिक चटणी. त्यासाठी आपण हे घेत आहोत इथे चिरलेला आंबा, त्यामध्ये 2 मिरची टाकत आहोत. मी तुम्हाला पहिल्या रेसिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे जर मुलं खाणार असेल तर मिरची थोडीशी कमी टाका. आणि लसणाच्या पाकळ्या आपण इथे 5 ते 6 टाकणार आहोत. आणि आता हे सर्व कुटून घेणार आहोत. 1 ते 2 मिनटं कुटून झालं, तुम्ही बघू शकता आपलं तर हे मस्त असं मिश्रण बारीक व्हायला लागलेलं आहे. आता मिश्रण आपलं बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे. आपण तीच सेम पद्धत गूळ आणि मीठ हे आपण लास्टला घालणार आहोत. आता हे लास्टला घालून आपण 1 ते 2 मिनटं हे चांगलं कुटून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता आपली लसूण कैरी चटणी किती छान असं टेक्स्चर याला आलेलं आहे आणि मस्त दिसते आणि लागते तर भन्नाट. आता आपण एका बाउलमध्ये ह्याला काढून घेऊया. या दोन्ही चटणी खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळे या चटणीतील सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते ओव्हरहीट होत नाहीत, म्हणून त्याचं पोषक गुण जास्त चांगले राहतात. ही चटणी कम्प्लिटली होममेड आणि लेस प्रोसेस्ड आहे. डेली डाएटसाठी परफेक्ट ऑप्शन आहे. कैरी आणि लसूणमुळे डायजेशनला पण मदत होते. समरमध्ये ही चटणी बॉडीला थंडक देण्यासाठी उपयोगी आहे. दिवसाला 1 ते 2 चमचे पुरेसे आहे. कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, जरी अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि ह्या दोन्ही ज्या चटण्या आहेत ना, तुम्ही त्या लंचमध्ये खाऊ शकता. चला तर मग आपण भेटूया पुढच्या भागात अशा नवीन हेल्दी रेसिपी सोबत. धन्यवाद.